ओंकार नाचरे एक मराठी मुलगा आहे आणि मी आता काही चेक केलं याच्यामध्ये बराच फ्रॉड आहे आतमध्ये की ह्या लोकांनी जे रायडर आहेत या लोकांनी थोडा स्ट्राईक केला आणि आता हे खरं आहे की त्यांनी स्ट्राईक केला हे योग्य आहे कारण त्यांना गरज आहे. ह्या लोकांनी हा ओंकार नाचरे आचल गुप्ता मी तुम्हाला दाखवतो. आचल गुप्ता या लेडीच्या मुलीच्या नावाने हा ऑर्डर मारतोय. गर्लफ्रेंडच्या नावाने पण आयडी बनवून ऑर्डर मारल्या जातात. लक्षात ठेवा जर कोणाला आयडी भेटत नसेल तर आपापल्या गर्लफ्रेंडच्या नावाने आयडी बनवा आणि इथे बनतात मला वाटते. माझ्या वडिलांप्रमाणे तुम्ही आहात. मी तुमच्या वयाचा विचार करून आदरपूर्वक तुमच्याशी बोललो आणि अजूनही आदर करतो की तुम्ही ह्याच्यात सोल्युशन काढाल. पण अगदी विचारपूर्वक सांगतो जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथं आम्हाला तुम्ही त्रास देऊ नका. काय लागलं तुमच्या हातात? ऍक्सिडेंट झालं होतं. कधी? मंगळवारी. ऑन ड्युटी होतात? ऑन ड्युटी होतो. मग कंपनीने काय खर्च वगैरे दिला? काही नाही. मी मागितलं त्यांना, म्हटलं 1000-1500 द्या, मी तुम्हाला नंतर देतो. तर ते म्हणाले कसं देणार नाही आहेत पैसे, असं कसं म्हणायला लागले. टॉप 10 मराठी न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे विरार पश्चिमेला. फ्लिपकार्ट कंपनी आहे आणि कंपनीचे सगळे कर्मचारी आहेत. त्यांना आज कंपनीने बाहेर बसवलेला आहे आणि त्या विरोधात आता मनसेने या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे. जाणून घेऊया नेमकी कामगारांची काय व्यथा आहे, काय मागण्या आहेत तुमच्या आणि कशासाठी तुम्ही आज हे आंदोलन करताय? कंपनी एकदम आता 15 दिवसापासून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती की आम्हाला जे पहिले पैसे द्यायचे त्याच्यामध्ये लय भरपूर पैसे कमी करून टाकलं. जेव्हा किलोमीटर वगैरे सगळं सेम आहे, आम्ही मेहनत पण तेवढीच करते, पण आता अजिबात आमचे पैसे बनत नाही, तर आमचं घर चालत नाही. आम्ही 15-15 तास काम करते तरी पण आम्हाला पैसे होत नाही. तर आम्ही कंपनीकडे हेच मागितलं की आम्हाला याच्यामध्ये थोडेफार पैसे वाढवून द्या, आम्ही काम करते. आणि आमच्या झोन जे विरार झोन मध्ये येतो ते एरिया पण ते लोकांनी नाला सोपारा स्टोर खोलला तर त्याला देऊन टाकला. म्हणून अजून आमचे ऑर्डर कमी झाले, ऑर्डर पण होत नाही, पैसे पण होत नाही. तर आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला आमचे पैसे थोडेसे वाढले पाहिजे आणि आमच्या झोन आम्हाला परत पाहिजे. तर ते मागणी केल्याबद्दल ते लोकांनी आज सकाळी आम्हाला 17 लोकांना डायरेक्ट टर्मिनेट करून टाकलाय. आम्हाला लॉगिंग नाही देत, कामावरनं काढून टाकलाय. 17 लोकांवरती कंपनी अन्याय करते असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत काही इकडचे भूमिपुत्र आहेत. काय लागले तुमच्या हातात? ऍक्सिडेंट झालं होतं. कधी? मंगळवारी. ऑन ड्युटी होतात? ऑन ड्युटी होतो. मग कंपनीने काय खर्च वगैरे दिला? काही नाही. मी मागितलं त्यांना, म्हटलं 1000-1500 द्या, मी तुम्हाला नंतर देतो. तर ते म्हणाले कसं देणार नाही आहेत पैसे, असं कसं म्हणायला लागले. मग त्यानंतर मग खूप अर्धा पाऊण तास मी रक्तबोंबाळ इथेच उभा होतो. पण त्यांनी काय हेल्प केली नाही. माझे मित्र लोक होते, मंडळी लोक, ते बोलले की ठीक आहे तू जा पहिला हॉस्पिटलला, आम्ही तुला पाठवतो पैसे. मग त्या लोकांनी मला पैसे पाठवले आणि माझी ट्रीटमेंट झाली संजीवनी हॉस्पिटलला. त्यानंतर 1000-1500 खर्च झाला. मग सेकंड डेला मला सॅलरी आली, मी त्यांना रिफंड पण केले. मग एक दिवसासाठी हे लोक मला कंपनी खर्च करू शकली नाही, बल्कि यांच्याकडे पेटी कॅच 70-80 हजार पण दिले नाहीत. दिले नाही. तुम्ही राहायला कुठे? मनवेलपाडा ईशला. मनवेलपाडा. म्हणजे स्थानिक भूमिपुत्र आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की ड्युटीवरती असताना त्यांना दुखापत झाली, त्यांचा अपघात झाला, परंतु कंपनीने हात झटकले. या कंपन्या बाहेरून येतात आणि इथे व्यवसाय करतात, भले मोठे पैसे कमवतात, परंतु यांना या कामगारांशी काही देणं घेणं नाही. अजून काही कामगार आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू. तुमचं नाव सांगा. माझं नाव गौरव ठक्कर आहे. कुठे राहता तुम्ही? मी विरार वेस्टला राहतो, डोंगरपाड्यात. तर तुम्ही गुजराती? हा, गुजराती आहे. आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला अगोदर पैसे मिळत होते 2 महिने अगोदर, की आम्ही समजा 3.5 किलोमीटर गेलो तर आम्हाला 50-52 रुपये भेटायचे. पण आता 2 महिन्यापासून या लोकांनी पैसे कमी करत गेले आणि जो बेस फेअर 23, 24, 25 रुपये होता तो या लोकांनी 18 रुपयावर आणलाय. म्हणजे बेस फेअर समजा समोरच्या बिल्डिंगची ऑर्डर लागली तर आम्हाला पहिला 25 रुपये भेटायचे, आता इकडे 18 रुपये भेटतात आहे. 15 किंवा 18 रुपयेच भेटतात आहे. आणि त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं, वारंवार आम्ही सांगतोय. हे दिनेश अहिरे सर तर आता 15 दिवसापासून आलेत, पण त्याच्या अगोदरपासून आम्ही सांगतोय सर काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुम्ही बघा, पेआउट वाढवा. पेआउट होतच नाही पेआउट. तर शेवटी आम्हाला पर्यायच उरला नाही. हे कोण मॅनेजमेंट काय लक्ष देत नाही, म्हणून शेवटी आम्ही मनसेच्या दिनेश अहिरे सरांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की अशी बाबा आहे, आमच्याकडे हे लोक लक्ष देत नाही. तेव्हा ते आमच्या सपोर्टला आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही चर्चा करतो. तर ते चर्चा करत आहेत 15 दिवसापासून, पण मॅनेजमेंट त्यांना काय उत्तर नीट देत नाही, त्यांच्याशी काय बोलत नाहीये. शेवटी त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की शनिवारी की रविवारी सकाळी सेंट्रल टीम येणार आहे आणि बोलणार आहे दिनेश सरांबरोबर. तर आम्ही आलो, रविवारी काम चालू केलं. 9:30 वाजले, 10 वाजले, कोण यायलाच तयार नाही. मग शेवटी आम्ही दुसऱ्या 10 वाजल्यानंतर आम्ही चेकआउट मारलं की आम्हाला परवडत नाही, आम्ही काम करू शकत नाही, म्हणून आम्ही चेकआउट मारलं. आणि संध्याकाळी पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही सांगितलं की आम्ही बेमुदत उपोषण करणार आहे 17/6/2025 पासून. एवढा विषय आहे आणि त्यासाठी आता आम्हाला धरणा करावा लागत आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव नितीन सुधाकर चव्हाण. कुठे राहायला तुम्ही? मी विरारला जातो. आमचं फक्त म्हणणं हेच आहे की आमचा जो पेवाट होता तो पहिल्यासारखा व्हायला पाहिजे व्यवस्थित.
आणि दुसरी गोष्ट ज्या मुलांना काढलंय त्यांना परत कामावर घ्यावं. किती वर्षापासून काम करतात? मी आताच कामाला लागलो, जास्त नाही लागलो, पण यांच्याबरोबर मी जुना आहे, हा माझा मित्र आहे. आम्ही याचे जुने संबंध आहे आमच्याबरोबर. तर आम्हाला माहिती आहे काय होतं आणि काय नाही होत याच्यामध्ये. फक्त आम्हाला त्याच्यामध्ये जे आमचे पैसे होणार होते ना ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. का मी जेव्हा लागलो तेव्हा मला 40-40 रुपये मिळत होते, आता तेच 36, 34, 38 असे मिळायला लागले. एकाच बिल्डिंग मध्ये आम्ही जर गेलो ना, एकाच बिल्डिंग मध्ये दोघे जण गेलो, फक्त एकने रस्ता चेंज केला ना तरी 2-3 रुपयाचा फरक पडतो. एकाच पार्टीकडे गेलो असं आहे यांचं. सर एक महत्वाचं रेट कार्ड आहे. रेट कार्ड आम्ही समजा स्टोर मॅनेजर त्या ह्यांना जरी विचारायला गेलो तर त्यांना पण माहित नाही की आमचा रेट कार्ड काय आहे. मग ते कोणत्या बेसिकवरून आमच्याकडे काम करून घेतात. सर एक आम्ही जर काम करतोय तर त्यांना तरी माहिती पाहिजे आम्हाला काय रेट कार्ड देतात. जर आम्हाला त्यांनाच नाही माहिती तर आम्हाला काय कळणार? रेट कार्डचा त्यांना पूर्ण विषयच काय माहिती. माहिती एक विषय आम्हाला असा पण कळलेला आहे की आयडी कोणाची तरी वेगळ्याची आहे आणि डिलिव्हरी करणारा कोणतरी वेगळा आहे. कारण हे डिलिव्हरी बॉयज जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा सुरक्षिततेचा विषय म्हणून सरकारने याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. जरी असं होत असेल तर ही कंपनीची जबाबदारी नाहीये का? उद्या जर कोणती घटना घडली तर फ्लिपकार्ट कंपनी याची जबाबदारी घेईल का? जाणून घ्यावे. ही सगळी लोक आता मनसेच्या दरबारी आलेले आहेत. मनसेचे पदाधिकारी दिनेश आयरे माझ्यासोबत आहेत. दिनेश, आता तुझी काय मागणी आहे? सकाळपासून यांच्या बरोबर तुम्ही इथे उपोषणाला बसलायत, मागणी नेमकी काय आहे तुमची? तर प्रथमतः आम्ही आज बसलोय असा विषय नाही, गेल्या 15 दिवसापासून पत्रव्यवहार करतोय. मी एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक महाराष्ट्र सैनिक आहे आणि ही लोक ज्यावेळी माझ्याकडे आले की बोले दादा असा असा प्रॉब्लेम आहे, कारण आपण मागील पाहिलं असेल एक झेप्टोचा विषय होता. त्या झेप्टोच्या विषयामध्ये मी इंटरफेअर करून आज त्या मुलांना ती 7,500 ते 8,000 विकली पेमेंट यायचं, त्यांना आज 13,000 ते 14,000 रुपये येते. सगळी मुलं एवढी सॅटिस्फाय आहेत की त्यांना चांगलं पेमेंट मिळते. सगळे रोज फोन करतात दादा जेवढं आलं तेवढं आलं. त्या कंपनीच्या मुलांना पेमेंट भेटल्यानंतर यांनाही कळलं की बाबा तिकडे त्यांनी काहीतरी असा विषय झाला होता, कंपनी चर्चा केली. ही लोक माझ्याकडे आली म्हणून ह्या लोकांनी काय केलं, तुम्ही तिकडे का गेलात? कारण हे ह्यांना कसं कळलं की झेप्टोचा मॅनेजर वासू म्हणून आहे, तो इकडे काम करतो. तिकडची पॉलिसी मोनोपॉली या ठिकाणी युज करतोय तो. एकच मॅनेजर 2 ठिकाणी आहे. येस, तो तिकडचा इकडे आलेला आहे बदली होऊन. आता तिकडचं सोडला आणि इकडे आलेला आहे. सो आता इकडे तुमच्यामुळे इकडनं पण पळणार तो. आता पळला म्हणजे आम्ही कोणाच्या पोटावर पाय मारा लात मारा नाही आलो. तुम्ही त्या लोकांना तिथे जशा प्रकारे तुम्ही त्रास देतो तसा इकडे देऊ नका अशी मी त्यांना विनंती केली होती. खरं तर हे सगळं यांच्यासोबत राहण्या आम्ही काही जे आहेत रायडर हे आमच्याकडे आल्यानंतर ह्या लोकांना कळलं. हे लोक फोन मला करतात कंटिन्युअसली की सर आम्हाला भीती वाटते हे. अरे म्हटलं की तुम्हाला मारायला कोणाला वेळ नाही इकडे, परंतु ज्या लोकांच्या मागण्या आहेत त्या मान्य करा. यांचे पहिले पैसे होते सेंटर मीडियम पैसे होते, आता थर्ड क्लास तर पूर्ण पैसे कमी केले. यांची मागणी होती आमचे पैसे वाढवा. आणि काल यांनी अचानकच की मनसेकडे गेले किंवा दिनेश आयरेकडे गेले. माझी स्वतःची संघटना आहे स्वराज्य युवा क्रांती संघटना, कामगार संघटना. आम्ही त्या संघटनेच्या माध्यमातून कामगारांसाठी मी काम करतोय. आणि हे करत असता तुम्ही त्यांच्याकडे का गेलात? कारण त्यांना दिनेश आयरे हा माहिती आहे कोण आहे तो, ह्या लोकांना. म्हणून त्यांच्याकडे का गेलात? कारण तो आम्हाला त्रास आहे. ह्या लोकांनी मी इकडे यायला लागलो की कोण त्यांचे लिगल ऍडवायझर जे आपण पाहिले की जे रिटायर पोलीस अधिकारी डीसीबी की एसीबी आहेत, म्हणजे ही कंपनी त्यांच्या जीवावर चालतात. मी त्यांना स्पष्ट म्हटलं की तुम्ही पोटासाठी तिकडे रिटायर झाल्यानंतर इकडे आलेला आहात. सो तुम्ही ह्यांच्या व्यथा समजल्या पाहिजे. ह्यांच्या जीवावर माझ्या नावाने आणि आपला जयेश गांधी यांच्या नावाने कंप्लेंट केली पोलीस स्टेशनला 3 पानाची. त्याच्यामध्ये काय लिहिलंय माझी कुंडली लिहिली मला माहित नाही, 3 पानाचं सगळं लिहिलेलं आहे. सो तो कायद्याचा भाग झाला, तो नंतरचा पाठ. ह्या लोक आल्यानंतर ह्यांना काल 17 मुलांना कामावर डायरेक्ट काढलं. ते आम्ही घेणार नाही. सर मला तुम्ही सांगा की असं कोणतं सॉफ्टवेअर आहे की बाकी मुलांना कामावर घेतलं जातं आणि 17 लोकांना घेतलं जात नाही? कारण 17 लोक ही लिडरशिप करतायत त्या बाकीच्या 50 मुलांसाठी, आणि ती 17 लोक माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत म्हणून घेतलं जात नाहीये का? सो मी त्यांना तेवढं सांगितलं की तुम्ही ह्या घेतलं तर सर्वांना कामावर घ्यायचं, अन्यथा एक कंपनी चालणार नाही. मग तुमचा कोणताही रिटायर्ड ऑफिसर असू दे. आयडीचा काय प्रकार आहे? तुम्हाला तेही सांगतो की कोणत्याही या ठिकाणी कामगार काम करणार नाही. ह्या लोकांनी काय करावं? मालाड, कांदिवली, गोरेगाव, बोरीवली, वसई, नालासोपारा इकडचे जे त्यांचे स्टोअर मॅनेजर होते, RSM SM जे काय होते त्यांचे काय पोस्ट आहेत, ही लोक आणली. आणि आणल्यानंतर काल आम्ही इथे आल्यानंतर हे लगेच म्हणजे मी आल्यानंतर हे पोलीस स्टेशनला जात आहेत. मग तरी सुद्धा आम्ही त्यात पाहिलं तर एक ओमकार नाचरे म्हणून एक मुलगा होता, तुम्हाला मी व्हिडिओ देतो आणि त्याचा फोटोही देतो. त्या ओमकार नाचरेनी आम्ही त्याची आयडी चेक केल्यानंतर ते आयडी आचल गुप्ता या नावाने होती, म्हणजे मुलीच्या नावाने. प्रथमतः ह्या स्टोअरला अशा ह्या फ्लिपकार्ट वर कंपन्या ज्या आहेत ह्याच्यामध्ये डिलिव्हरी मध्ये मुलींना अलाउ नाहीये. आचल गुप्ता या नावाने आयडी बनवली. त्याला विचारलं ही कोण? तर बोलतो माझी गर्लफ्रेंड. सो माझी विनंती आहे प्रशासनाला, पोलीस प्रशासनाची मी अनेक वेळा चर्चा केली. मला बोलवतात, येतात, या चर्चा करा, अमुक करा, साहेब नाहीत, अमुक नाहीत. चला पोलीस प्रशासनाचे काही
अधिकारी आपले चांगले मित्रमंडळी आहेत, म्हणून तेही कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आपल्याशी चर्चा करताय, आपण त्यांचा मान ठेवतोय. परंतु पोलीस प्रशासन, पोलीस स्टेशन बाजूला आहे, आता एसीबी डीसीबी कार्यालय बाजूला झालं आणि तुमच्या बाजूला 420चा फ्रॉड होतोय. त्याच्यानंतर ही मुलींच्या नावाने लोकांच्या घरी जाऊन ही मुलं जी बाहेरून मागवलेली आहेत, ही स्थानिक मुलांच्या, स्थानिक भूमिपुत्रांच्या पोटावर पायानून बाहेरची लोक ऑर्डर मारतात, तीही विदाऊट आयडी, म्हणजे भलत्याच्या नावावर आयडी. माझा स्पष्ट आरोप आहे पोलीस प्रशासनाला, आणि आता पोलीस प्रशासनाने इकडे लक्ष देणं गरजेचं आहे की चुकीच्या प्रकारे आयडी बनवून त्या बॉक्समध्ये एखादा बॉम्ब घेऊन गेला आणि ग्लोबल सिटी सारख्या ठिकाणी बिल्डिंग मध्ये टाकला, बिल्डिंग वाले त्या आचलला शोधतील का ह्या मुलाला शोधतील? कारवाई नक्की करणार कोणावर? का इथे आलेले रिटायर ऑफिसर जे काल आम्हाला बोलले चला निघा आमची कंपनी आहे, आम्ही आमचं बघून घेऊ, ह्याला जबाबदार कोण? तर ह्याला जबाबदार जे होते आलेले ऑफिसर, रिटायर ऑफिसर वासू आणि रवी. माझी मागणी आहे, आमच्या सगळ्यांची आता मागणी, आम्ही ह्या इथपर्यंत जिद्दीला पेटलेलो आहे की ह्या लोकांना, मुलांना त्रास दिला जातोय. रवीची आणि वासूची इथून हकालपट्टी झाली पाहिजे, आमचे पैसे वाढले पाहिजे ह्या मुलांचे. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यांना जर तुम्ही कामावर घेतलं तर सगळे इन होतील, अन्यथा तुमची एकही ऑर्डर बाहेर जाणार नाही. कशी जाते हे मी बघतो. जर या 17 जणांना कामावर घेतला नाही तर एकही ऑर्डर करू देणार नाही, असा थेट इशारा आता मनसेने दिलेला आहे. या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट समोर येते, ती म्हणजे सुरक्षेची. जर आयडी कोणाचा तरी वेगळाचा असेल तर दुसरा व्यक्ती डिलिव्हरी कशी काय करू शकतो? पोलिसांनी ही गोष्ट गांभीर्याने घेऊन या लोकांचा तोडगा काढणं काळाची गरज आहे. आपल्याला या सर्व विषयी काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 मराठी न्यूज चॅनल हा टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलचाच एक भाग आहे. ज्याप्रमाणे तुम्ही टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला प्रेम दिलात, त्याचप्रमाणे तुम्ही टॉप 10 मराठी न्यूज चॅनलला सुद्धा प्रेम द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. वसविरा.